अमित सर तुमचा फोन वाजता टेबलवरचा. पाय अडकला. काय ग सावकाश. जय, तुझा आधार वगैरे देऊन झाला असेल तर जरा कॉफी मशीन जवळ ये, मला काम आहे. काय रे तांगडे, कुठे फोन वाजवत होता? काही काय सांगतोयस? नव्हता का? मग मिस कॉल असेल मग. तांगडे पण ना. बरं तू का तिला जाऊ दिलंस? जरा माझं ऐकाल का? आता काय ऐकायचं? तिच्या भल्यासाठीच म्हणालो होतो ना मी. आणि असं न जुमानत जायचं. हा बरं दिसतं का ते? हे बघा, तिला चेकअप साठी हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. जयही तिच्या बरोबर जाणार होता म्हणून ती ऑफिसला गेली. आता चेकअपला जाताना सुद्धा मी तिला अडवायला हवं होतं का? नाही पण हिला तिथे जायची गरज काय? जय आला तरी घेऊन गेला असतं तिला. तिची दगदग कशासाठी? आणि जयला जमत नव्हतं मला सांगायचं नाही, मी गेलो असतो सोबत. तू का नाही बोललीस मला? अहो तुम्ही झोपला होतात. मग काय कुंभकर्ण आहे की मी? एका हाकेत उठतो मी? नाही ह्या दोघांना ना एकदा चांगली समज दिली पाहिजे बघ. हा सगळं काही स्वतःच्या मर्जीनं करतात. इतरांना वाटणाऱ्या काळजीचं काही नाही. अहो पण तुम्ही तिथे गेला असता तर मग त्या कुंभूचं काय? ती येणार आहे ना. मग आता शांत राहा, कळलं? मला सांगितलं असतं उशिरा ये. आधी तिची तब्येत महत्वाची आहे. काय मला का बोलवलं इथे? अदितीच्या सरबराईतनं तुला कामासाठी वेळ मिळणार आहे का आज? म्हणजे जय, खूप कामं पेंडिंग आहेत. दाभोळकरांच्या प्रेझेंटेशनची फाईल तू अजून मला ईमेल केली नाहीये. करणार आहेस का प्लीज? हे बोलण्यासाठी तू मला मी आऊनच्या केबिन मध्ये जात असताना इथे बोलवून घेतलं. हे एवढं अर्जंट नाहीये ना? अर्जंट नसलं तरी महत्वाचं आहे. नाही महत्वाचं आहे ना. जे ठीक आहे ना, अदितीला ऍक्सिडेंट झाला, ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती, पण आता तिला डिस्चार्ज मिळाला ना. आज तर स्वतःच्या पायाने चालत आली ऑफिसमध्ये. बास की कसले लाड चाललेत आता. आणि बाईसाहेब घेत आहेत सिंपथी. रजनी, तुला तो मेल केला नाहीये ह्याचं टेन्शन आहे का? आदिती इथे ऑफिसमध्ये आली आहे म्हणून सगळे तिची विचारपूस करतायत ह्याचा प्रॉब्लेम आहे? मला काम सोडून हे असलं करत बसणं पटत नाही. हे बघ, तुला पटो न पटो काही फरक पडत नाही. याला माणुसकी असं म्हणतात. आणि ज्यांच्यामध्ये ती असते ना ते ती दाखवतात. याचा एवढा काही इश्यू करण्याची गरज नाही. आदिती मॅडम. अरे तुम्ही काय हा कॉफी घेणार का? नाही नको. का? घ्या की. नाही नकोय मला. अहो आदिती मॅडम ऑफिसला आलेत ना म्हणून स्पेशल कॉफी. नाही खरंच नको, थँक्यू. रजनी मॅडम, जय सर खुश दिसतात ना? यांचं राहिलं. रजनी मॅडम तुम्हाला देऊ कॉफी? नको. का? तुमचे जय सर खुश आहेत ना, ते खूप आहे माझ्यासाठी. राहिले तर मग. एनिवे रजनी, मला वाटतं आपण ह्या विषयावर नको बोलायला. बाय द वे, आऊ आणि अदितीच्या मीटिंग मध्ये तू काय करणार आहेस? मी माझ्या डेस्कवर जातो. तुला दाभोळकरांचा पीपीटी मेल करायचा ना?
ती गेली ना, येईल ना आता चेकअप करून. येईल, पण दगदग किती तिची. सकाळी ऑफिसला जायचं, तिथून जय बरोबर हॉस्पिटलात जायचं. नाही मी असं करतो, मी आता तयारी करतो आणि हॉस्पिटलात जातो. काय तुम्ही जाताय? तुम्ही जाते म्हणजे मी काय पहिल्यांदाच हॉस्पिटलात जातो की काय? आणि अशानं मला जायलाच हवं. काय जयला किती कामं असतील, ती काय टाकून येणार की काय तो? मी तर घरीच आहे. खरं तर लेख म्हणून अदितीनं मला हक्काने सांगायला हवं होतं. हा ते काही नाही, मी आत्ताच्या आता जातो तिच्या ऑफिसला आणि तिथून तिला घेऊन सरळ हॉस्पिटलात जातो. अहो पण ती कुमू येणार आहे ना. आता ती काय लगेच येणार आहे का? अदिती तिची कोणी ऑफिस मधली कलिग आहे, ती तिच्याकडे जाणार आहे, मग इथे येणार. समजलं? लवकर आली तर तू आहेसच. आम्ही येईपर्यंत तिच्याशी जरा गप्पा मारत बस. तिला पण आवडतं गप्पा मारायला. मग उगाच नाही मैत्री झाली आमची. हो पण हो, मी किती वेळ आणि कशावर गप्पा मारणार ना. ते पण आहेच. एक काम कर, जय आणि अदितीच्या बद्दल गप्पा मार. पण तिला सांग की मी अदितीला घेऊन हॉस्पिटलात गेलोय आणि एकदा विषय सुरू झाला की काय मग सुरूच राहील. मग तू ऐकत बस, कुमू बोलतच राहील. आणि तसंही अदिती आणि जयची तिच्याशी ओळख होईल ना. हो, पण मी काय म्हणते की एवढं सगळं करत बसण्यापेक्षा तिला जरा सांगत का नाही की आज नको येऊ म्हणून. असं कसं सांगणार? एक तर एवढा वेळ बोलून ती आत्ता येते, तर नंतर ये असं तिला सांगितलं तर काय तिला नंतर मुहूर्त मिळणार नाही. काय बिझी असते ना ती. तू उगाच आपलं डोकं चालू नकोस, त्यापेक्षा मी जाऊन येतो. हे बघा, तुम्ही आधी चिडचिड बंद करा बघू. एव्हा ना आदिती ऑफिस मध्ये पोचली सुद्धा असेल आणि सगळं व्यवस्थित झालं असेल. तिथं काय व्यवस्थित व्हायचं? हो म्हणजे ती जयला भेटली असेल आणि जयने हॉस्पिटलमध्ये नेऊन चेकअप करून आणला असेल. आता तुमची जर का चुकामुक झाली तर तुम्हाला धड कुमूलाही भेटता येणार नाही आणि आदिती बरोबर हॉस्पिटलमध्येही जाता येणार नाही. मी काय करू आता? तुम्ही जरा स्वस्थ बसा आणि त्रास करून घेऊ नका जीवाला. सगळं काही व्यवस्थित होईल. आऊ, आता मला खरंच बरं वाटतंय. नशीब ग, तुला फार काही लागलं नाही ते. केवढं टेन्शन आलं होतं सगळ्यांना. तू आज आत्ता अशी माझ्यासमोर येऊन बसलीयस, खूप छान वाटतंय. कधी एकदा तुला भेटेन असं झालं होतं. मला सुद्धा. ऑफिसमध्ये सगळ्यांना खूप सवय झाली आहे आता तुझी. ऑफिसमध्ये सारखी हीच चर्चा होती, अदिती कशी आहे, बरी असेल ना, कधी डिस्चार्ज मिळेल, हेच. तुमच्यासारखी काळजी घेणारी माणसं माझ्या आजूबाजूला असताना मला काहीही होऊ शकत नाही. आऊ, अगं तुला माहितीये का, अविनाश आला होता दुबईहून तुला बघायला. खूप काळजी वाटत होती त्याला. तू आज ऑफिस मध्ये आली आहेस हे त्याला सांगितलं तर विश्वासच बसणार नाही त्याचा. पण तू का आलीस का आज इथे? घरी थांबायचं, आराम करायचंस ना. नाही, त्याची गरज नाहीये काही. गरज नाही कशी? थोडा आराम करायचं. अगं मी येणार होते आज तुला भेटायला. नाही म्हणजे घरी आराम करून खूप कंटाळा आला होता मला आणि सगळ्यांना भेटण्याची सुद्धा खूप इच्छा होती माझी, म्हणून आले. हो तेही बरोबर आहे, पण तुला भेटायला येणार होते आणि मग माझ्या त्या मित्राला दिन्यालाही तू काका म्हणतेस ना त्याला, त्यालाही भेटणार होते मी. काय एकदम कडक आहे का तो? हा, असा खूप दरारा वगैरे आहे की काय त्याचा? हो, खूप आग्रहाने घरी बोलवलं होतं त्याने मला.
पण आता कळवते त्याला, कारण तुलाच बघायला मी येणार होते, तर आता तूच इथे आलीस म्हटल्यावर त्याला कळवते की मी काही तिथे येत नाही म्हणून. आऊ काकांना प्लीज ह्यातलं काही सांगू नका. म्हणजे माझ्या अपघाताचं वगैरे काही बोलू नका. काय ग, का काय झालं? ऍक्च्युली आम्ही कोणीच काहीच बोललेलो नाही होत त्यांना. हायपर होतात ना काका खूप, म्हणजे खूप काळजी करतात ते. कोणाला काही झालं म्हणजे घरचे असो बाहेरचे असो, खूप काळजी वाटते काकांना, म्हणून काही बोललो नाही होत आम्ही. बर बर. घरी कोणी फोन उचलतच नाहीये. हॅलो हा दिन्या. कुमू, मला वाटलंच होतं तुझाच फोन असणार. का? काय हल्ली लँडलाईन वर फारसे कुणाचे फोन येत नाहीत ना. काय त्यात तू आठवण करून द्यायला फोन केला असणार. पण माझ्या चांगलंच लक्षात आहे तू येतेस ते. काय एवढंही वय झालं नाही अजून माझं. अरे तेच मी सांगायला फोन केला, मी येणार होते. अरे येणार होते म्हणजे आता येत नाहीयेस? अरे हे बघ हे बघ, तू चिडू नकोस. नाही चिडत नाही मी. बघ काय येत नाहीस ते तरी सांग. अरे माझं जे काम होतं ना तिकडे, त्या ऑफिस मधल्या कुठल्या तरी कलिगला भेटायला येणार होती बरोबर. ते कॅन्सल करावं लागतंय. आणि काय झालं, इथे ऑफिस मध्ये पण बरीच कामं आहेत रे. बर ठीक आहे मग. सॉरी हा दिन्या. नाही तू सॉरी नको म्हणू ग. पुन्हा केव्हा तुला मुहूर्त मिळतोय ते सांग आता. अरे मुहूर्त काय म्हणतोस, येईन लवकरच येईन मी. बघा पुढच्या वेळी काही कारण नको आहेत. नाही काही कारण सांगणार नाही, नक्की येईन. हा बर ठेवते फोन. हा अच्छा. काय म्हणाले? काही म्हणला नाही, पण चिडला असेल. पण लवकरच भेटीन मी त्याला. तुझ्या बरोबरच येईन एकदा, म्हणजे तुझ्या घरी जाऊ आणि त्यालाही भेटीन. पण तू हे दिन्याला सांगू नकोस. काय सरप्राईज देईन त्याला, बरं वाटेल त्याला. दोघच असतात ना ग घरात, कंटाळत असेल. कोणी 2 भाडेकरू आहेत म्हणे, म्हणजे कपल त्यांच्याकडे. पण ते काय दोघं कामावर जातात ना. मुलगा दिन्याचा परदेशी असतो. तू ओळखतेस त्याला? नाही म्हणजे तसं काही बोलणं नाही झालंय. तो परदेशात असतो ना, तर त्याच्या जाण्यामुळे दोघंही खूप एकटे पडले. आणि काका कधीच काही बोलत नाही. नाहीच बोलणार तो, पहिल्यापासून असाच आहे. सगळं मनात ठेवेल. अतिशय हळवा आहे तो. आणि अगदी जीवाला जीव देणार. म्हणजे एकदा एखाद्या माणसाला आपलं म्हटलं ना की त्याच्यासाठी काय वाटेल ते करेल तो. फक्त एक गोष्ट आहे, खोटं त्याला अजिबात चालत नाही. अदिती, तू जरा अधूनमधून त्यांच्या घरी जात जा, बरं वाटेल त्याला. हो, आमचं अगदी घरच्यासारखंच आहे. म्हणजे काका खूप काळजी घेतात माझी. हो ना, म्हणूनच मी त्याला काही सांगितलं नाही अपघाताचं वगैरे. आणि एक 2-4 दिवसात मी भेटून येईन त्याला. बरं, तू आज लगेच आली आहेस ऑफिसमध्ये, पण एकदम कामाला जुंपून घेऊ नको स्वतःला. टेक इट इझी. मी येऊ का?
काय ग, काय म्हणाला हो? ओरडले असतील ना आजारी असताना आलीस म्हणून? येस येस असी उद्या जय, दाभोळकरांची मीटिंग आहे आज संध्याकाळी. रजनी, परवा मीटिंग होती ना आपली, आज संध्याकाळी अचानक कशी काय ठरवलीस? बरोबर आहे, मीटिंग परवा होती, पण तू केलेलं प्रेझेंटेशन परफेक्ट आहे, तर एक दिवस अजून कशासाठी थांबा? आपण रेडी आहोत ना, मग करून टाकूया ना मीटिंग. मला आज संध्याकाळी नाही जमणार. काय बोलतोयस तू? आज संध्याकाळी मला आदितीला घेऊन डॉक्टरकडे जायचं. का? म्हणजे तू का जाणार आहेस तिला डॉक्टरांकडे घेऊन? तिच्या घरचे नाही आहेत का कोणी न्यायला? रजनी, अगं असं काय बोलतेस तू? आदितीचे वडील आजारी असतात आणि त्यात तिचे काका. बरं, त्यांची परिस्थिती काय आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये ना. मग आणि काकूंनाही आता फारसं होत नाही अगं. आणि जय जातोय हे चांगलंच आहे ना. शिवाय तो होताच हॉस्पिटलमध्ये तिच्या बरोबर. सगळे डॉक्टर्स वगैरे ओळखीचे पण आहेत. पण जयची मीटिंग आहे ना, मी जाऊ शकतो आदिती बरोबर. नाही, नको आम्ही. आय मीन, माझं हे ठरलेलंच होतं. ही मीटिंग उगाच मध्ये आली. आदिती, मी येऊ का तुझ्या बरोबर? नको. नाही नाही, म्हणजे खरं तर जयराम, तुम्ही सुद्धा नाही आलात तरी चालेल, मी जाईन एकटी. उगाच माझ्यासाठी तुम्ही मीटिंग कॅन्सल नका करू. अरे वा, आज पहिल्यांदाच एवढं सेन्सिबल बोललीस तू. ऍक्सिडेंटमुळे असेल कदाचित. एनिवे, जय, मग मी मीटिंग फायनल करू? आदिती काहीही म्हटली तरी आज संध्याकाळी मला मीटिंगला यायला जमणार नाही. आदिती काहीही म्हटली तरी आज संध्याकाळी मला मीटिंगला यायला जमणार नाही. ठीक आहे, तू नको येऊस मीटिंगला, पण तू आला नाहीस तरी दाभोळकर मीटिंग काही कॅन्सल करणार नाहीत. ठीक आहे, मग तू करून घे मीटिंग. मी माझ्याकडून कळवतो त्यांना की सॉरी, माझी ऑलरेडी एक कमिटमेंट होती, त्यामुळे मला आज काही मीटिंगला यायला जमणार नाही, कारण तुम्ही वेळ अचानक बदलली. हॅलो सर, मी देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधून जयराम खानोलकर बोलतोय. कम टू द पॉइंट. सर, मुद्द्याचं असं की परवा आपली जी मीटिंग ठरली होती ती अचानक आज प्रीपोन झाली आहे. तर मला त्या मीटिंगला यायला जमणार नाही, कारण मला एके ठिकाणी बाहेर जायचं. व्हॉट यू मीन बाय प्रीपोन झाले? मी आजच्या मीटिंगसाठी वेळ ठेवला होता. हे बघा, माझा प्रत्येक मिनिट, माझा प्रत्येक सेकंद मोलाचा आहे. सर सॉरी, मला ते कॅन्सल करता येणार नाही. आणि हो, आज मीटिंग होईल, रजनी येईल, प्रेझेंटेशन देईल ती तुम्हाला. आणि खरंच सॉरी सर, मला जमलं असतं ना तर मी नक्की आलो असतो, पण खरंच नाही जमणार. जमणार नाही म्हणजे? हे तुमचं काम आहे, तुमची कमिटमेंट आहे. तुम्हाला या कामापेक्षा दुसरं काम जास्त महत्वाचं आहे का? सर, मला आदिती मॅडमना घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं. सर, आणि तुम्हालाही कल्पना आहे त्यांच्या तब्येतीची, त्यामुळे तुम्हालाही हे पटत असेलच की हे काम खरंच खूप जास्त महत्वाचं आहे. सो सर, आपली मीटिंग ठरल्याप्रमाणे जर परवा झाली तर माझी काही हरकत नाहीये, पण आज जर मीटिंग घ्यायचीच असेल तर रजनी मॅडम देतील प्रेझेंटेशन. त्या माझ्यापेक्षा चांगलं प्रेझेंटेशन देतात. हा, मी त्यांना फोन देतो. सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. जय आला असता खरं तर मीटिंगला, पण
त्याचं काहीतरी काम आधीच ठरलेलं होतं, आधीची कमिटमेंट आहे, सो तो नाही येऊ शकणार. पण मी येते ना सर, मी वेळेत पोचते, काहीच प्रॉब्लेम नाही. मिस रजनी, आपण परवा भेटूया ठरलेल्या वेळेला. सर सर खरंच सॉरी. परवा भेटू. सर असं काय हा माणूस काय झालं? विचित्रच आहे. काय ग काय झालं? मी बोलत होते त्यांच्याशी तर बोलूच दिलं नाही मला. म्हणे परवा करू मीटिंग, काहीच प्रॉब्लेम नाहीये, आणि ठेवून दिला फोन. हे काय वागणं आहे?